ज्योतिताई मेटे ही या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ताई, आता पहिला मोर्चा निघाला होता जिंतूरमध्ये, त्यानंतर निघाला बीडमध्ये, बीडमधून निघाला बुलढाणामध्ये आणि आज परभणीमध्ये मोर्चा निघालाय। तुम्ही त्या मोर्चात सहभागी झाले? हो, हा पोलीस प्रशासनाच्या दिरंगाई विरुद्धचा जनप्रक्षोभ आहे आणि ह्या सर्व सामान्य जणांना संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी जे काही अमानवी कृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात कठोर कारवाई करून पाहिजे आहे। सीआयडी तपास करते, याच्यावर तुमचं काय समाधानी आहेत का तुम्ही? नाही, आता आपल्याला सीआयडीने नुकताच तपास हाती घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडा वेळ देणं गरजेचं आहे असं मला स्वतःला व्यक्तिशः वाटतंय। सीआयडी असेल किंवा एसआयटी असेल, ह्या दोन्ही तपास यंत्रणांनी परस्परांमध्ये समन्वय राखून यामध्ये योग्य ती कारवाई आणि तीही त्वरित पूर्ण केली पाहिजे। सर्व पक्षीय, सर्व जातीय, सर्व धर्मीय लोक। तर आपण पाहताय की नेते जे आहेत, आमदार जे आहेत, त्या मुकमोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। बीड हत्येप्रकरणी परभणीमध्ये आज मुकमोर्चा निघतोय, रेणापूर, त्याच्यानंतर बीड आणि आता परभणीमध्ये हा मुकमोर्चा निघतोय। ज्योती मेटे सुद्धा या मुकमोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे पोलीस हे आरोपींना घेऊन आता केस कोर्टाच्या दिशेने रवाना झाले आहेत। निकनूर पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपींची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आता केस कोर्टात दोन्ही आरोपींना हजर केलं जाणार आहे। याचं काय झालं हेच माहित नाही, माझ्यासारख्यालाही माहित नाही। तो मेला कुठे तेच कळत नाहीये। सोमनाथ सूर्यवंशी मेला कुठे याची माहितीच मिळत नाही। सर, वडेट्टीवार म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये कोणाची तरी विकेट काढून मंत्रिपद मिळवण्यासाठी सगळं चालू। राष्ट्रवादीमध्ये कोणाच्या तरी विकेट काढल्यानंतर हे मंत्रिपदासाठी ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे, ही केस आणि चौकशी भरकटल्यासारखी दिसते। नसेलही कदाचित भरकटली नसेल आतमध्ये, पण मला वाटतं की जे काही येत आहे आता पुण्यातच लोक पकडले जात आहेत, म्हणजे आता भीती पण नाही आहे तुमची। हे जिथे सीआयडीचं हेडक्वार्टर आहे, जिथे सगळ्या गोष्टी चालतायत, तिथनं एक 15 मिनिटावर वगैरे सगळे राहिले आहेत। म्हणजे त्यांची भीती नेली आहे। असंही नाही की बाबा केरळला पळून गेले, पंजाबला पळून गेले, असं पण नाहीये। पुण्याला येऊन राहतात। बीड पोलीस जे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नाहीत, ते आता महाराष्ट्रभरचे गुन्हेगार पकडायला लागले। म्हणजे सीआयडीला आरसाच दाखवतात, बघा तोंड बघा तुमचं या आरशामध्ये। म्हणजे हे काय कशासाठी हे सगळं केलं जातं मला माहित नाही। एकीकडे एसआयटी चौकशी करत असताना जर बीडच्या अधिकाऱ्यांनी जाऊन पकडला असेल तर एसआयटीने सांगावं की आम्ही काम करत नाही, आम्ही सोडून देतो। म्हणजे कशाला काही थांगपत्ताच लागत नाही, काय चालू आहे नेमकं या केसमध्ये, हे कशाला लपवा छप्पीचे उद्योग चालू आहेत।